नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं या आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रोवास्तू। मित्रांनो, दिवाळीचा उत्सव सुरू आहे आणि कदाचित आपल्याला या व्हिडिओमध्ये पाठीमागे काही फटाक्यांचे आवाज वगैरे ऐकू येतील, तर त्याबद्दल थोडं क्षमस्वच म्हणा, किंवा आपला विषय आपलं स्वतःचा असा उत्सव आहे, त्यामुळे थोडंसं आपण हे सांभाळून घ्यावं अशी मी अपेक्षा करतो। आणि आजचा जो विषय तो आपल्या दिवाळीच्या संदर्भातच आहे। विषय सुरुवात करण्या अगोदर आपल्याला मी हे नमूद करतो की आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये दिवाळी हा विषय दीप प्रज्वलनाने, दीप लावून असा तो करण्याची अशी परंपरा, प्रथा किंवा असं वर्णन आहे। म्हणजे फटाके वगैरे आपण फोडता, तर काही ज्यांना वाटतं योग्य त्यांनी करावं, किंवा आमचं त्याला विरोधही नाही। आता परत तुम्ही म्हणाल की आले हिंदू विरोधी वगैरे, कारण असे विषय होत असतात। तर आमचा विषय हाच आहे की जे पण आपण विषय कराल तर ते शास्त्रशुद्ध व्हावेत, शास्त्राला संमत असं शास्त्रसंमत, आणि त्याला काहीतरी त्याच्यातून आपल्याला त्याचा फायदा व्हावा, त्याच्यातून काहीतरी आपल्याला काहीतरी चांगले मिळावं या सणांच्या माध्यमातून, यासाठी आम्ही हे विषय व्हिडिओ करत असतो। आणि आजचा जो विषय आहे तो विषय सुद्धा आपल्याला एक छोटी गोष्ट म्हणा, किंवा छोटा उपाय, छोटी एक कृती अशी सांगणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला काही त्याच्यातून लाभ मिळू शकतो। विषयाची सुरुवात करताना अगोदरच हे नमूद करू इच्छितो की आजचा जो विषय आहे याच्यामध्ये आमचं स्वतःचं असं काही संशोधन, अभ्यास वगैरे असं अजिबात नाही। हा जो विषय आहे तो मूलतः आमच्या गुरुदेवांच्या प्रेरणेतून आम्हाला मिळालेला आहे। सगळ्यात आधी मी आमच्या गुरुदेवांना सादर प्रणाम करतो। आमचे जे परमपूजनीय, परमशक्तिमान, सामर्थ्यवान, यशवान, कीर्तिवान असे आमचे श्री गुरुजी आहेत, त्यांना मी प्रथमतः नमस्कार करतो, त्यांचे आशीर्वाद मागतो। आणि हा जो विषय त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या असं वाटतं की हा विषय समाजापर्यंत जावा, यासाठी ते नेहमीच त्यांची तळमळ असते। समाजातील प्रत्येक छोट्या घटकापर्यंत याचे वेगवेगळे विषय जे आहेत आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेले, त्याप्रमाणे काही विषय होऊन त्यांची शक्ती वाढून पूर्णतः हिंदू समाज हा सामर्थ्यवान व्हावा, आणि त्याच्या माध्यमातून सनातन धर्माची पताका संपूर्ण जगात पसरावी, आणि सनातनचं जे महत्त्व आहे ते संपूर्ण जगाला कळावं, हीच त्यांची सतत तळमळ असते। गोरगरिबांपासून प्रत्येकाला त्यांच्या या गोष्टींपासून समाधान आणि योग्य असं मार्गदर्शन मिळावं, आणि त्यातून त्यांची उन्नती व्हावी, हाच केवळ त्यांचा नेहमी उद्देश असतो। आणि अशाच या परमसिद्ध आणि परमशक्तिवान अशा गुरुदेवांना पासून हा जो विषय आम्हाला मिळाला आहे, आणि त्यांच्याच प्रेरणेने की तो समाजापर्यंत जावा, त्याच्यातून समाजातील काही घटकांना याचा लाभ होत असेल तर तो मिळावा, अशीच केवळ आजच्या या व्हिडिओची विशेषता असेल किंवा विषय असेल। सुरू करूया आजच्या विषयाला। मी पुण्यातून ज्योतिष अभ्यासक महेश भानुदास गोळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रोवास्तू। मित्रांनो, दिवाळी सणामध्ये, दिवाळी हा सण हा दिव्यांचा सण आहे, आणि त्याच्यामध्ये असं विषय आहे की कशा प्रकारचे दिवे आपण लावले पाहिजे। जर आपल्याला समृद्धी, यश, ऐश्वर्य हवं असेल तर आपण तुपाचे दिवे लावावेत, आणि त्याला कापसाच्या वातीच्या ऐवजी जे आपण हाताला कलावे बांधतो तर तसल्या स्वरूपाचे 2 धागे असतात, त्या धाग्यांचं मिलन करून त्याची जी वात बनते, त्या वातीच्या माध्यमातून दिव्यांची तिथे देव प्रज्वलन करणं हे असं म्हटलेलं आहे, जेणेकरून देवतांपर्यंत त्याचं जी शक्ती असते ती जाते, आणि त्याच्यापासून आपल्याला देवतांपासून त्या दिव्यांच्या प्रज्वलनाने एक चांगल्या प्रकारे उत्साह, शक्ती, सामर्थ्य असं आपल्याला प्राप्त होतं। त्यांना वाटतं की आपल्याला घरामध्ये शक्ती, सामर्थ्य असावं, आपल्या घरामध्ये एक शक्तीचा संचार असावा, तर अशा व्यक्तींनी तेलाचा दिवा, विशेषतः तिळाच्या तेलाचा दिवा लावा, जेणेकरून या गोष्टी आपल्याला मिळतात। तर असे दिव्यांचे, तेलांचे आणि वातींचेही असे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यकता वाटते जे मिळावी, तर ते आपल्याला तिथून प्राप्त होत असते। तर एक छोटी गोष्ट आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार होती, अशी की ह्या दीपावलीच्या अमावस्येच्या वेळी सूर्य महाराज जे आहेत ते नीच राशीमध्ये असतात, तुला राशीमध्ये, आणि शनी महाराज यांची शक्ती या दीपावलीच्या रात्रीमध्ये अत्यंत पटीने वाढलेली असते। त्यामुळे शनी महाराजांचं प्राबल्य या दिवशी असतं, आणि शनी महाराजांचं एक या प्राबल्य असलेल्या दिवशी जी एक शनी महाराजांची शक्ती आहे, त्या शक्तीच्या माध्यमातून आपल्या शरीरातली जी नकारात्मकता आहे ती बाहेर काढण्यासाठीचा एक छोटासा उपाय आहे। तर करायचं काय आपल्याला, तर दिवाळीच्या अमावस्येच्या सकाळी पहाटे 3 वाजता साधारणपणे आपल्याला उठायचं आहे, आणि तिळाचं तेल संपूर्ण आपल्या शरीराला अत्यंत चांगल्या प्रकारे त्याची मालिश करायची आहे, आणि एक अर्धा तासभर ते पूर्ण शरीरामध्ये ते तेल
मुरलं पाहिजे अशी आपण व्यवस्था करावी. आणि साधारण अर्ध्या तासानंतर संपूर्ण शरीरामध्ये जे तिळाचं तेल मुरलेलं असेल तर त्यानंतर पूर्ण व्यवस्थित आंघोळ करून ते तेल आपल्याला त्यातून आपल्या शरीरातून काढायचं आहे. तर या छोट्याशा उपायाने काय होतं तर ब्रह्मांडातली जी ऊर्जा असते ती या काळामध्ये तयार झाली, ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येऊन आपल्या शरीरामध्ये याच जन्मात नाही तर अनेक मागील जन्मात सुद्धा जर आपल्याकडे काही शरीरामध्ये नकारात्मकता आली असेल ज्याच्या माध्यमातून आपली प्रगती खुंटते, आपल्याला मार्ग सापडत नाही, आपल्या वेगवेगळ्या ज्या समस्या आपल्या समोर येतात तर त्यांचं निराकरण करायची शक्ती या एका उपायामध्ये, या अमावस्येच्या पहाटेच्या उपायामध्ये दडलेला आहे. आणि जर आपण हे केलं तर आपल्याला निश्चितपणे आपल्या ज्या संकट असतील किंवा आपल्याला अडचणीच्या गोष्टी असतील त्या अडचणींमधून मार्ग सापडण्याला निश्चितपणे याच्यामधून मदत व्हायला याच्यामध्ये मदत होते. तर हा छोटासा उपाय आपण करून बघू शकता. आणि आपल्याला वाटलं की याच्यातून आपल्याला काही फायदा झाला असेल तर आम्हाला याचं किंचितही श्रेय नको आहे. जर आपल्याला काही करायचं असेल तर तुम्ही नम्रपणे आमच्या श्री गुरुदेवांना नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करा. याचं जे पण काही श्रेय असेल ते आमच्या गुरुदेवांना मिळावं हीच आमची या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला निश्चित कळवावं. आवडला असेल तर लाईक करावा, आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये शेअर करा म्हणजे ज्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुर्तास इथेच थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय जय श्री गुरुदेव.